पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला. अतिवृष्टीमुळे एसटीच्या 2 दिवसात 7,000 फेऱ्या रद्द. 230 कोटींचं प्रचंड मोठं नुकसान. 2025च्या अतिवृष्टी मदतनिधीचा पॅकेज अखेर फुगा फुटला. घोषणा 31,000 कोटींची, मिळणे मात्र 18,000 कोटी. सरकारने शेतकऱ्यांना फसवले. खरीपासाठी खत पुरवठा सुरळीत राहणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. खत उत्पादनामध्ये नवा विक्रम, मात्र किमती वाढल्या. अव्वाच्या सव्वा, शेतकऱ्यांना फटका. कोकणात पावसाने उडाली दानादान. कशेडी घाटात कोसळली भलीमोठी दरड. मुंबईत मुसळधार पाऊस. मुसळधार पावसाचा फटका. पहाटे 4च्या सुमारास अनेक रस्तेबंद. सरकारकडे पैसा नसेल तर आम्ही भीक मागतो. ओबीसींचे अनोखे आंदोलन. जमा झालेला निधी मुख्यमंत्र्यांना पाठवणार. अतिशय मोठ्या स्वरूपात भाजप विरोधात आंदोलन सुरू. कृषी विभागाकडे पाऊस. उन्नती. सोयाबीन उगवलेच नाही. शेतकऱ्यांच्या 200 तक्रारींचा मोठा पाऊस पडला. सोयाबीन न उगवल्याने शेतकरी आक्रमक. हजारो वर्षांचा मान्सून संपला. पृथ्वी अपरिवर्तनीय तापमानवाढीच्या विळख्यात असल्याचा थेट शास्त्रज्ञांचा इशारा. आता पाऊस न पडण्याचीही कारणं समोर. कर्जमाफी पुन्हा लांबणीवरती. शेतकऱ्यांच्या आशांवरती फिरलं पाणी. अधिवेशनामध्ये आश्वासनांची सरबत्ती, मात्र निर्णयाचा ठोस कालावधी नाही. शेतकरी पुन्हा प्रतीक्षेत. 30 जून लाभार्थी रक्कम जमा करण्यासाठी निश्चित केलेली अंतिम तारीख, मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे न आल्याने शेतकरी संतप्त पाहुणा. कोसळधारांचे 12 बळी. दुर्घटनांची मालिका सुरूच. मुंबईमध्ये झाडं पडली. सलग 3ऱ्या दिवशी महामुंबई परिसराला पावसाने झोडपले. श्रीराम मंदिरातील देणगीवरती तब्बल 70 वेळा मारला डल्ला. प्राथमिक अहवालात दावा. देणगी मोजणी दरम्यान कर्मचाऱ्यांनी रोख रक्कम, कपडे, खिसे आणि बुटामध्ये लपवल्याचा आरोप. पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची आशा. ऑगस्टमध्ये तेल उत्पादन वाढणार. आता बॅरलचे भाव झाले कमी. महाराष्ट्र आणि देशात तेलाचे भाव कमी होणार का, याकडे लक्ष. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरामध्ये मान्सून सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार. विक्रोळीत सर्वाधिक 250 मिलीमीटर पाऊस. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत 60% पावसाची नोंद. मुंबईसह राज्यात पावसाचा धुमाकूळ. दरड, इमारती कोसळण्याच्या मुख्य घटना. सर्व आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवरती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला अखेर मोठा आढावा. महाबळेश्वर वेण्णा नदीवरील पूल कोसळला. 24 तासामध्ये 513 मिलीमीटर पाऊस. झाडे पडली, रस्ते खचले, गावांशी संपर्क तुटला. पाऊस जबरदस्त ओसंडतोय. मुख्यमंत्री म्हणतात मुंबईत दरवर्षी 800 झाडे कोसळतात. रविवारी एकाच दिवशी 350 झाडे कोसळल्याने मुख्यमंत्र्यांचा दावा फेल. हिंदुस्थानी पासपोर्टची पॉवर घटली. ग्लोबल रँकिंगमध्ये 125व्या स्थानी घसरण. मोदी हो तो मुमकिन आहे, अशा प्रकारची खिल्ली. तुकोबांच्या पालखींचे आज प्रस्थान. सोहळ्यावरती पावसाचं सावट. पिंपरी पुण्यातून सहभागी होण्याचे वारकऱ्यांना महाराष्ट्र सरकारचे थेट आव्हान. कर्नाटकात शिंदे गटाकडून कन्नडचा पुरस्कार. दुटप्पी राजकारणामुळे मराठी भाषिकाचा संताप. महाराष्ट्रात सीमावासियांच्या पाठीशी असल्याचा थेट केला जातोय दावा. ताजमहाल की तेजू महाल आहे. अलाहाबाद हायकोर्टाचे केंद्र पुरातत्व खात्याला आता थेट नोटीस. आता केस चालणार सुप्रीम कोर्टात. हाफिज सईदने रचला पहलगाम हल्ल्याचा कट. NIAच्या पुरवणी आरोपपत्रात लष्कराच्या म्होरक्याचं नाव आलं समोर. हाफिज सईद पुन्हा एकदा. पाटणला दरड कोसळून एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू. डोंगराची माती खचल्याने घर ढिगाऱ्याखाली गाडले. मावळातील दरडावरून गावांची तातडीने संरक्षणाची मागणी. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. राज्यातील 20 जिल्हा परिषदांचे भवितव्य ठरणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार. ओबीसी आरक्षणावरती 21 जुलैला होणार सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी. निवडणुकांचं बिगुल वाजणार.
लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विधानभवनामध्ये स्पष्टीकरण. मात्र तारीख सांगण्यात दत्ता भरणे आता मागे हटले. ठिबक सिंचनाचा वापर इतर शेतकऱ्यांना मिळणार प्रेरणा. निमकरडे बंधूंचा खजूर शेतीचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर. शेतकऱ्यांनी वेगळी शेती करावी. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस आता जलसंधारण दिन म्हणून होणार साजरा. हे कार्यक्रम करणं अखेर प्रत्येकाला असणार बंधनकारक. सरकारची माहिती. पावसाच्या विलंबाने खरीप संकटामध्ये राज्यभर पेरणीची गती मंदावली. मराठवाड्याच्या काही भागात, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम असल्याची शेतकऱ्यांची माहिती. महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा. तालुक्यात सर्वत्र हाहाकार. एक जण मृत्युमुखी तर एक जण वाहून गेल्याची धक्कादायक माहिती आली समोर. महाडमध्ये पुराचं पाणी. संपत राय यांचा राजीनामा मंजूर. कृष्णन मोहन राम मंदिर ट्रस्टचे हंगामी सरचिटणीस. मौल्यवान वस्तू दागिने दाखवल्याची माहिती. चोर सापडल्याची देखील माहिती. मुंबईत 5 दिवसात महिन्याभराचा पाऊस. आजही मुसळधार. शाळांना सुट्टी जाहीर. घराबाहेर पडू नका. वर्क फ्रॉम होमची परवानगी न दिल्यास कंपन्यांवरती होणार कारवाई. मुंबईत तुफान पाऊस. दूध भेसळ करणाऱ्या महाटोळीचा पर्दाफाश. 13 जणांना अटक. 2.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. मुंडे आक्रमक. गॅसचा पुरवठा सुरळीत होणार. आपत्कालीन निर्बंध मागे हटणार. अधिसूचना होणार जारी. सरकारने घेतले मोठे निर्णय. आता गॅसच्या किमतीही कमी होण्याची शक्यता. सार्वजनिक बँकांच्या कर्जात होणार मोठी वाढ. पण ठेवींचा वेग मंदावला. सर्वसामान्यांना घरासाठी होणारा मोठा फायदा. बँका देणार कर्ज. मुसळधारेचा कल्याण ग्रामीणला मोठा फटका. दर्गा नगर जलमय. गुरवलीतील 400-500 नागरिकांचा संपर्क तुटला. ठाण्यात पावसाचं मोठं धुमशान अखेर सुरू झालं.